शरद पवार यांना आवडला होता ना, मग शरद पवारांच्या विरोधात यांनी बोलायलाच नव्हतं पाहिजे आणि यांनी पक्ष बदल करायच नको होता वळसे पाटलांनी. खरं दादा पवार या उपमुख्यमंत्री त्यांनी सांगितलं अमित शहाला संपूर्ण खोली ठेवायची, शेतकऱ्यांचा पैसे होऊन जाऊ दे. दादा असं म्हटलं का डायरेक्ट म्हणले. सहकार मंत्री अमित शहाला सांगून टाकलं. इथून पुढे हे कोणी सांगितलं? मी भाषण मध्ये ऐकलं अजित पवार. वातावरण अजून काही कळत नाही, पण शेवटच्या 2 दिवसाला वातावरण बिघडण जरा थोडं. आतापर्यंत निकम साहेबांचं वातावरण फुल हवा आहे. मागच्या टायमाला अरुणगिऱ्यांची फुल हवा झाली, पण वळसे पाटीलच विजय वाटतात. 35 वर्ष, आता हे 40 वर्ष पूर्ण करायचे हिसाब आहे. ते शरद पवार त्यांच्या सोबत नाही, फरक पडत असं वाटतं. शरद पवारला मानती नाही लोक. मग तालुका आमच्या इकडे साहेबांची साधी काम आहे का? पाणी नाही आमच्या जमिनीत, हवा आहे मोकार पिकाच्यात पाठराव, पाणीच नाही आम्हाला. पेनाची नीब या चिन्हासमोरील बटन दाबून संभाजीराजेंच्या स्वराज्य पक्षाला विजयी करा. नमस्कार, मी ओमकार. मुंबई तक मध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत. अवघे आता आपण असं म्हणू की 1.5 दिवस राहिलेला आहे, त्यानंतर मतदान होणार आहे आणि महाराष्ट्राचा कोल कोणाच्या बाजूने असेल हे कळेल. पण त्याच्या आधी मी आता आंबेगाव तालुक्यामध्ये उभा आहे. आंबेगाव तालुक्यातली ही मनसरची कृषी उत्पन्न बाजार समिती बघा, लिलाव चाललेत. भाजीपाल्याचं मार्केट आहे हे सगळं. याच्या पलीकडच्या बाजूला कांदा बटाटा ह्याचं सगळ्याचं मार्केट आहे आणि लिलाव चाललेत. वेगवेगळ्या ठिकाणून लोक आले आहेत, व्यापारी इथे सगळे उभे आहेत. नक्की काय भाव मिळतोय, शेतमालाचे नक्की काय प्रश्न आहेत, तसा मनसर आंबेगाव तालुका हा आपण जर पाहिलं तर तसा सधनपट्टा आहे. आता इथे बिटाचे लिलाव चालू दिसतात मला. इथल्या शेतकऱ्यांना काय वाटतं, लोकांचं काय म्हणणं ते पण सगळं जाणून घ्यायचंय. तोपर्यंत लिलाव काय म्हणतोय बघू आपण. 70, 80, 280, 81, 300, 300, त्याला मांडरे 300 रुपये भाव. 300 रुपयाने ते गेलेले आहेत. चला, कोणाचे ते बीट, कोणाचे ते शेतकरी कोण आहे? तुम्ही आहेत का शेतकरी? या इकडं. 300 रुपयाने म्हणजे कसं 30 रुपये किलो नाही गेला का? 30 रुपये किलो परवडते का बिटाला? परवडते. हा बाबा परवडत. किती खर्च किती झालायचा? खर्च तसा 30,000 रुपये, पण 9 डबे आहेत. किती आहे? 9 डबे आहेत, 100 पिशवी निघाल. हो, त्यामुळे परवडते. माल जास्त आणला त्यामुळे परवडते. माल जास्त आला निघतो माल, त्याच्यामुळे परवडतं. भरपूर पैसे होतात, चांगले. हो हो. बरं, मग मला आता सांगा, 2 दिवसांनी मतदान करायचंय, हो हो. काय तालुक्यात हवा आहे? ते बघू आता काय असेल ते. काय तालुक्यात हवा काय? आज नाही सांगू शकत, जे मनात येईल त्या टायमाला सांगू शकतो. कसं काय? आज नाही. भाषण ऐकता का राजकीय नेत्यांची? हो, सगळे ऐकत होतो, दोन्ही पक्षाचे ऐकत आहे. हो हो, पण आज नक्की सांगत नाही शकत, नाही सांगायचं. तर बिटाशिवाय आणखी काय काय लावलंय का आज? तेवढं बीट आणले, मका लावलाय. मक्याचा काय भाव? मका आता 12-13 रुपये किलो आहे. हो, किलोचा बाजार. पैसे होतात. चांगलंय. चला, ऐक, परवडते, भाव मिळतोय बेसिक गोष्टींना. इकडे काकडी, हे कोणी आणले काकडी? आणि हे कोणी आणले? वांगी आहेत, काकडी तिकडे. तुमचं का काका? बरं, तुमचं कुठून आले तुम्ही? मी वडगाव काश्मीर. वडगाव. काय म्हणते राजकीय हवा मार्केटमध्ये? राजकीय आता जनतेचा कौल आहे. 2 इकडे आहे, 2 तिकडे बी. काय म्हणजे बघा, आता 35 वर्ष वळसे पाटलांना निवडून दिलंय, मग यावेळी काय विचार आहे? त्यांनाच दिलं पाहिजे यावेळेला तुतारी जरा जास्त दिसते असं वाटतंय. का हो? का? कारण जनतेला बदलून पाहिजे. बदल पाहिजे. बदल. तुम्हाला पण बदल पाहिजे का? मग बदलच पाहिजे. पण आता ते वळसे पाटलांनी इतकी कामं केली, लोक म्हणतात. किती कामं केली? तुम्ही सांगा, तुम्ही स्थानिक आहे. अहो, स्थानिक आहे. वळसे पाटलांनी 32 वर्ष काम केलं इथं. बरोबर आहे. कुणाच्या जीवा केलं? शरद पवारच्या जीवा केलं. 32 वर्ष शरद पवार आवडला, आता 2.5 वर्ष शरद पवार आवडत नाही. याला काय एकूण राजकारण असतं का? हे उलट त्यांनी घरी बसायला पाहिजे, आराम घेतला पाहिजे. 84 वर्षाचं युद्ध अजून लढतोय. अरे बापरे, असं का? मग आहे काय शेतमालाला बाजार बिजार काही? तुम्ही काय आणले? आम्ही बीट आणली. यांचे आता गेले 300 रुपयाने, तुम्हाला मिळाला का? आम्हाला पण 300 रुपये भेटला ना भाऊ, पण ते परवडत नाही ना आता. शेतकरी नाही परवडत. एक मला तुम्ही सांगा, आता ते इथे एक शेतकरी होते, त्यांना मी आता जस्ट भाव मिळाला, ते म्हटले की आम्हाला परवडलंय. मला सांगा, एक तर तुम्ही पिशव्या किती आणल्यात, त्याला खर्च किती झाला आणि तुम्हाला किती पैसे निघतील असं दिसतंय? आता मी आणली 61 पिशवी, त्याला खर्च झाला 31,000 रुपये. हा, जास्त झाला असं. मजुरी काढणं, खुरापणी, फवारणी, औषधं, हे ते
मग यांना जर शेतकऱ्याचा खरा विकास करायचा तर मालावरले GST कमी करायला पाहिजे, खत औषधावरचे रेट कमी केले पाहिजे. तुम्ही दिले आता काय दिलं, महिलांना फक्त 1500 रुपये दिले. ते कायसाठी दिले? मतदानासाठी दिले. कसं काय मतदानासाठी दिले? मग मतदानासाठी नाही तर मग काय इथून पाठीमाग का नाही दिले त्यांनी 1500 रुपये? आत्ताच काय दिले? हा, शेतकऱ्यांना 24 तास लाईट पाहिजे, ती नाही मिळत. आता 1 महिना दिली 24 तास, पहिली 8 तास होती, त्याच्यात बी लाईट जाती ती, त्याच्यात पण MSCB यांचा दबाव नाही. मग तुमच्याकडे पण हेच आहे का? ऐका ना माझी बाईट ऐका, मग त्यांची घ्या तुम्ही. यांनी 32 वर्ष शरद पवारांना आवडला होता ना, मग शरद पवारांच्या विरोधात त्यांनी बोलायलाच नव्हतं पाहिजे आणि यांनी पक्ष बदल करायच नको होता वळसे पाटलांनी. खरं तुमचं मत नव्हतं पाहिजे? 100% मत आहे. मीडिया समोर दाखवा माझी बाईट, कधी पण पुढं पण दाखवा, बघ अख्ख्या महाराष्ट्रात दाखवा. शरद पवार सारखा माणूसच पाहिजे महाराष्ट्राला. काय काय पण असं तुम्हाला काय वाटतं की शरद पवारांसारखं माणूस? शेतकऱ्यांचा जनता राजा आहे तो शरद पवार. काय काय नक्की परिस्थिती? वळसे पाटील विजय होणार. तुमचं मत एकदम वेगळं. वळसे पाटील विजय. काय हरकत नाही. कारण डिंबे धरणाचं पाणी कर्जत जामखेडला जाणार आहे. इथं आंबेगावकरांची जमीन गेली, घरं गेल्यात आणि इथालचे लोक भूमिहीन झाल्यात. त्याच्यामुळं आंबेगावचं पाणी आम्ही कर्जत जामखेडला जाऊन देणार नाही. वळसे पाटील हाच माणूस पाहिजे, शेवटच्या श्वासापर्यंत ते पाणी देतं थांबून धरतील. वळसे पाटीलच करू शकतात. वळसे पाटील 40 ते 50 हजारच्या लीडने येणार 100%. एवढं आहे ना? विश्वास आहे. पण शेतमालाला भाव नाही आता ते माणूस गेले ते. अहो शेतमालाला कांदा 750 रुपये चाललाय, बीट 350 रुपये. कांद्याने वर्षभर किती रडवलंय पण? चालायचं ना. आता किचन महाग झाले मॅडम म्हणतात, मग आता काय करायचं? हा, खाणार म्हणते आम्हाला स्वस्त पाहिजे, घेणार म्हणते ही महाग पाहिजे. कसं कर समतोल साधला पाहिजे. 750 रुपये कांदा कापलाय, 350 आता रुपये कांद्याला भाव आहेत पाय माहिती कांद्याला आता बाजार. चांगला बाजार आहे. आवक जावक आहेत ना, माल जास्त पिकला बाजार आपोआप कमी होणार. आता आमची फ्लावर पण ते मला हे सांगा, मधल्या काळात निर्यात बंदी लोकसभेनंतर उठवली होती, लोकसभेच्या आधीच मला वाटतं मतदानाच्या आधीच उठवली होती. पण व्यापाऱ्यांवरती मात्र ते काहीतरी एक्सपोर्ट ड्युटीला होते. आता काय झालं पुढे त्याचं? एक्सपोर्ट ड्युटी समाप्त केली, रद्द केली. नाही कायमस्वरूपी अजितदादा पवार या देशाच्या उपमुख्यमंत्री त्यांनी सांगितलं आम्ही याला संपूर्ण खोली ठेवायची, शेतकऱ्यांचे पैसे होऊन जाऊ दे. आई दादा असं म्हटलं का डायरेक्ट डायरेक्ट म्हणले. सहकार मंत्री अमित शहाला सांगून टाकलं. इथून पुढे हे कोणी सांगितलं? मी भाषण मध्ये ऐकलं अजित पवार. ओके, अजित पवार असं भाषणात म्हटले. येस, एक मिनिट थांबा, ते जाऊ दे. काकडी द्या मला खायला. कुठून आणली? कशी काकडी? चालू आहे की? अहो बोला की तुम्ही. बोला ना, बोला. असं म्हणणे तुमचं कोण आंबेगाव तालुक्याचं? हो, आंबेगाव. काय वातावरण आहे साहेब? इथं वातावरण अजून काही कळत नाही, पण शेवटच्या 2 दिवसाला वातावरण बिघडन जरा थोडं. आतापर्यंत निकम साहेबांचं वातावरण फुल हवं आहे. मागच्या टायमाला अरुणगिऱ्यांची फुल हवा झाली, पण वळसे पाटीलच विजय होत्यात. 35 वर्ष, आता हे 40 वर्ष पुरं करायचे हिसाब आहे ते. शरद पवार त्यांच्या सोबत नाही, फरक पडला असं वाटतं? शरद पवारला मानती नाही लोक. मग तालुका आमच्या इकडे साहेबांची साधी काम आहे का? पाणी नाही आमच्या जमिनीत, हवा आहे मोकार पिकाच्यात पाठराव, पाणीच नाही आम्हाला. तुमचं एक मिनिट, गाव कोणतं मला सांगा? पेट एंट्री केली की इकडे गाठाखाली पाणी आले ना, या जमीन निजूर झाल्यात. आमच्या इकडे बटाटे पिकाच्यात 6 महिने शेती मस्त गडी रिकामा असतात, गाडं बघायला. उलट पाणी नाही, आमची मजा आहे. MIDC नाही, मजा आहे. असंच पाहिजे आम्हाला. उलट नाही असं कसं काय? विकास पाहिजे की पाणी. आता पाणी नाही म्हणलं काय करायचं? आम्ही हिंडतोय आम्ही इकडे. पण मला सांगा, वळसे पाटील हे सगळं आणतील हा तुम्हाला विश्वास आहे का निकम आणतील हे सगळं? काय ते विकास नाही. किती आमदार झाले? किसनराव आमदार झाला, बाई झालं, शिवाजी दादाला खासदार केलं, पट राहून आम्ही एवढं मतदान दिलं, ते आम्हाला विचारलंय नाही. साहेबांचं तेच. आता निकम साहेब येतील त्या टायमाला बघू ना. बरोबर तुमचं म्हणणं, पण कामं काय मार्गी लागलेलं शिकता नाही यांची. पठार मग हे ना, यांनी सगळ्या वाढीत टाकलाय आमचा. समजून घ्या. यांना किती मतदान तिकडं? गावकांची इथून खालची पूर्व पट्टा काय होतं, खालती पहिलं केंबळाच्या घरात लोक राहत होती. आता त्यांच्याकडे पाणी केलंय. पाणी पटराव, आमच्या पटराव सगळे पुढे रे ना, अशी नुसती टाइमपास येतात, चुना लावून जातात आम्हाला. लक्ष नाही का बघा काय चाललंय महाराष्ट्र? हो थांबा, एक मिनिट थांबा, तुम्ही स्वतः बोला. हा मान नाही इकडे असं नाही, मान मुद्दा नाही नाही दादाने पक्ष बदलल्यामुळे पाणी नाही आणला.
असं कसं काय? हा मग राष्ट्रवादी पक्ष बदललं म्हणजे या परत कसं झालं अहो तो? थांबा हा काय एक एक अहो थांबा एकेकाने बोला बोला हा. आणि दादांनी पक्ष बदलल्यामुळे पाण्याची टंचाई आली ना. कसं काय? मग दादांनी काहीतरी उलटा पालट केलं असतं. म्हणजे दादा तिकडे गेले त्यामुळे आता काय करणार का? नाही काय करत नाही आता. दादा तर विकास पुरुष वगैरे लोक म्हणायला लागले. विकास पहिला लई होता पण आता दादांनी पक्ष बदलला ना. मग आता तुम्हाला कोणाकडून अपेक्षा आहेत? कुठून बी पाणी आलं पाहिजे अपेक्षा नाही का हो? पाठवरचे जे. ते कनेर सर आहे कुणा पाणी आहे? पाणी तुमच्याकडे चाललंय काय? कनेर सरला पाणी येतं ते म्हणतात. सुनेवारडा अहो धरण खाली आहे 5 किलोमीटर धरण खाली आहे. हा खेड तालुक्यात कनेर सरला 5 किलोमीटर धरण. चंद्रचूड त्यांचं गाव आहे ना कनेर सर. चंद्रचूड त्यांचं गाव आहे ते. या तुम्ही या महाराज. अहो इकडे आहे की पळून चालले तुम्ही तर. तुम्ही कुठे आले महाराज? मी लौकी लौकी आंबेगाव वळती लौकी लौकी काय वाटतंय ना तालुक्यात गणित काय चाललंय कसं विषय? हे फोडाफोडीचं राजकारण झाल्यामुळे ना प्रॉब्लेम झालाय. फोडाफोडी झाल्यामुळे ना सगळे मतदार जे आहेत जे मतदार लोक आहेत यांच्यामध्ये मोठं हे झालेलं आहे की नक्की कोणाकडे मतदान करायचं हा विषय महत्त्वाचा आहे. पण तुम्हाला नाही आवडलं का मग? की आता जर पाहिलं सगळं जर पाहिलं तर अजित पवार आणि शरद पवार हे दोन्ही एकच आहेत. कसं काय? मग आता पण एकच आहेत ना. एक कसं काय ते वेगळे झाले सांगतात की लोक. एक विषय असा आहे की ते एकच होते आता त्यांच्यामध्ये फूट पडलेली आहे. नाही पण माझं काय म्हणणं बघा आता फूट पडली त्यामुळे ह्या मतदारसंघात पण आता दोन्हीकडचे 2-2 विषय आहेत बरोबर. इकडे देवदत्त निकम तिकडे वळसे पाडलेत. मग माझं असं म्हणणं आहे हे जे फोडाफोडीचं राजकारण झालं हे तुम्हाला पण पटलेलं नाहीये का? आणि तसं व्हायला नाही पाहिजे तुमचं काय स्पष्ट मत आहे का? हे नको व्हायला पाहिजे होतं. त्याच्यामुळे मतदारांमध्ये मोठा संभ्रम निर्माण झालाय की नक्की संभ्रम निर्माण झालेला आहे की फोडाफोडीच्या राजकारणामुळे. त्याच्यामुळे मतदाराला नक्की कुठे पळावा हेच समजत नाही. बरं त्यामुळे लोक अशी डिप्लोमॅटिक बोलतात का माझ्याशी? विषय एक आहे की हे बघा काय विषय कसा आहे माहिती आहे का? फोडाफोडीच्या राजकारणामुळे मतदारामध्ये संभ्रम पडलेला आहे. आणि हे काय झाले दोन्ही एकाच पक्षाची माणसं होती अजितदादा आणि आपले शरदराव हे दोन्ही एका पक्षाचीच माणसं होती आणि हे यांनी फूट बरं आता चला शेवटचं मला सांगा तुम्हाला काय वाटतं काय होईल मतदारसंघात? या ठिकाणी वळसे पाटील 100% राहतील. ओके अंदाज काय प्रॉब्लेम? अंदाज बांधताय तुम्ही सगळे काय विषय आहे? महाराज तुमचं कोणतं गाव आहे? चांडोली चांडोली म्हणजे ते खडकी पिंपळगावच्या इकडे अलीकडे जत्रा होती वाटतं इथं ना मध्ये? व्हायची 50-50%. आता परवा मतदान आला की 50% आता तसंच परिस्थिती आहे. शरद पवारांनी सभा घेतली. पवार पवार असं म्हणाले की यांना पाडा पाडा पाडा. काय काय तुम्हाला वाटतं की असंच पाडलं पाहिजे बाबा असं वाटलं ना का देऊ आणखी एक संधी? 35 वर्ष केलं तर एक संधीला काय प्रॉब्लेम असं काय तुमचं म्हणणं? पब्लिक तुमचं मत विचार ते निवडून येतील की नाही माझं म्हणणं नाही. मी तुमचं मत काय विचारतो? आता काय दुसऱ्याला पण संधी दिलीच पाहिजे ना. काहीतरी दुसरा संधी दिलीच पाहिजे. संधी दिलीच पाहिजे दुसऱ्याला. दुसऱ्याला दिली पाहिजे. आता 35 वर्ष केलंय तर आता दुसऱ्याला संधीला काय हरकत नाही. तुतारीचा विषय म्हणणे आता मग काय प्रश्न दुसरा इंदुरा येऊ शकतो 1 नंबरचा त्याची काय गॅरंटी? कसं काय असं काय आणलं आज मार्केटला? बीट बीट आणले. कसं केलं बीट तुमचं? 300 रुपये 30 किलो रुपयाने सेकंड. तुम्ही किती पोते आणली? 32 पोते आणले. मला सांगा आता मला एक जण म्हटलं त्यांनी 100 पोते आणलेली. त्यांचं म्हणणं मी क्वांटिटी जास्त आणलेली म्हणून मला परवडलं. आता इथे एक जण होतं ते म्हटले मी 61 पोते आणलेली पण मला परवडत नाही कारण बघा खतांवर जीएसटी आहे आणखी वेगवेगळ्या गोष्टी ज्या शेतीच्या संदर्भातले आहेत त्याच्यावर पण जीएसटी लागतोय. काय मत तुमचं की बाबा पैसे निघतायत ओके मध्ये का परिस्थिती बिकट आहे? सध्या परिस्थिती बिकट आहे. बिकट आहे. शेतकऱ्याची परिस्थिती चांगली आहे कधी मला कळत नाही. नाही तसं आता ते सगळं वार्षिक इतिहास करा वार्षिक हिशोब करा त्यात जर त्याला शेतकरी सुखी जर असेल तर मग तो सुखी. त्याची शेती जास्त ज्याच्याकडे 1 एकर शेतीची नाही त्यांनी काय करायचं? काय पर्याय नाही ना. ज्याच्याकडे 1 एकर शेती नाही त्यांनी काय करायचं? 1 एकरच्या शेतीमध्ये उत्पादन गेलंच त्यांनी काय करायचं? समजा ज्याच्याकडे 25 एकर शेती तो आपला कसा बरं एकात नाही भेटत दुसऱ्यात भेटत तिसऱ्यात भेटत. तुम्ही आता किती 31 पोते आणले ना? 30 पोते. किती खर्च आला? किती पैसे निघतील वाटतं? साधारण 40,000 रुपये खर्च आला. आता किती पैसे होतील याचं काय उद्याचं काय आजचं झालंय
30,000 रुपये. उद्याचं काय किती निघालं अजून काय सांगता येत नाही. हो. किमान तरी अजून आहे म्हणजे लोकांशी बोलू. बाबा तुम्ही कुठून आलात? शेतकरी संघटना कोणती? खेडमध्ये काय परिस्थिती आहे? खेळमध्ये असे संमिश्र आहे. आंबेगाव संमिश्र आहे, जुन्नर संमिश्र आहे, खेड पण कॉमन आहे ना ते तसे काय शिकायला हो आपण काय सगळ्यांचे हे आजमावलंय का नेमकं तसे काय शिकायला राहणार. बघू आणखी कोण कोण काय म्हणतं. काकडी आधी गोड लागत होती, आता ते संपत आले, कडू लागायला लागले. तुम्ही काय खाता? काकडीच खाता का? वा, गाव कोणतं आहे? निरगुड सर. वळसे पाटलांच्या गावची तुम्ही? आता खरं सांगा काय चाललंय? काय चाललंय काय काकडी खातोय फ्लावर आणली. फ्लावर आणली? हा. मी पण खातो पण फ्लावर नाही आणली. नाही का? किती आणलं सांगा मला फ्लावर? 9 आहेत. 9 आहेत. लिलाव झाला नाही अजून. काय मार्केट आज काय भाव चाललाय फ्लावरचा? अजून नाही झालं मार्केट. हो आता माग होतं 250 रुपयाने गेलो होतं. अजून काय झालं नाही. आता 250 रुपये होतंय का? पैसे निघतात का? नाही. हो निघतात पैसे. साधारण किती खर्च येतो मला सांगाल का? एकरी आता आपली बोला तुम्ही बोला. आपली एकरी 1 एकर नव्हती, अर्धा एकर होती. पण अर्धा एकरला साधारण 25,000 रुपये खर्च. हा पण तरी आता मार्केट थोडं परवडतं. हो 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 भाव आहे. बरं हे शेतीच झालं. वळसे पाटलांच्या गावाचे आहेत पण राजकीय वातावरण काय? आमच्याकडे साहेबाचे तालुक्याचं सांगा की गावचं कुठं सांगताय फक्त? तालुक्यात आता मी काल पिंपरखेडला गेलो होतो साहेबांच्याच प्रचाराला. तिकडे पण साहेबांना चांगलं वातावरण आहे. तुम्ही कार्यकर्तेच म्हणजे? नाही कार्यकर्ते नाही म्हणतायत पण आता शेवटी साहेब आहे आपले गाव. हो त्याच्यामुळे. पण ते वळसे पाटील इकडे आले दादांसोबत आणि भाजप सोबत गेले. आता ते तुम्हाला काय आवडले का नाही आवडले का? साहेबांनी घेतलेला निर्णय ठीक आहे असं? आता ते त्यांच्या पातळीवर, आपल्याला काय आवडायला. पण तुम्ही गावची माणसं हक्काची, तुम्ही मतदार आहे की? हो आहे ना, मतदार आहे. पण आता आपल्याला काय त्याच्या आपलं आहे ते करायचं. ते त्यांच्या पातळीवर आहे, आपल्याला काय. हो आपल्याला काय द्यायचं. ठीक आहे. वळसे पाटलांच्या गावचा माणूस आहे. हो धन्यवाद बरं का तुमचे पण. आम्हाला इकडून पलीकडे कसं जायचं? आता फ्लावर आणलेली दिसतात बघा, सगळी पोती फ्लावरची लागलीत. आता पलीकडच्या बाजूला लिलाव चाललाय, तुम्हाला त्या साईडला दिसत असेल तर तिकडे सगळा लिलाव सुरू आहे. आणि बिटाचे लिलाव सगळे चाललेले आहेत. तर बिटाचे लिलाव आता चालता चालता मला आणखी यांनी काकडी दिली. ही खिशात ठेवू का? थँक्यू. आणि 2 काकडे मिळाले मला तिथे. बाबा तुम्ही कुठून आणलात? शिंगवे बारगो इथलेच आंबेगाव तालुका. आता 2 दिवस राहिले मतदानाला. काय वातावरण आहे तालुक्यात? तालुक्यात काय तसं 50-50 वाटतंय. सगळेजण मला हेच म्हणतात. असं का हो? आहे ते तोला मोलाचीच आहे. हा आहे. वळसे पाटील तर 35 वर्ष निवडून येतात तरी पण खरे बरोबर आहे तुमचं. तोला मोलाची परिस्थिती. हा आहे ना. का कशामुळं? पवार साहेबांमुळे. साहेबांमुळे असं झालं. इकडे गेले तिकडे गेले बाकी काही नाही. चुना कसा आहे आता? महागला काय स्वस्त आहे चुना? स्वस्त आहे. स्वस्त आहे. ठीक आहे बरं जाऊ द्या. मला हे सांगा, तुम्ही आता मला हे म्हणत होता की साहेबांमुळे सगळं झालंय बरोबर? साहेबांमुळे 50-50 झाली. पण साहेब तर म्हटले वळसे पाटलाला पाडा म्हणून. आता पण आता तसा विकास केलाय वळसे साहेबांनी. विकास केलाय? हो केलाय. परिस्थिती बदलली आहे बरीचशी. परिस्थिती बदलली तालुक्यात? हो त्यांच्यामुळे परिस्थिती बदलली बघा. मला सगळी माणसं अशी भेटतात, बऱ्यापैकी म्हणजे माणसं भेटतात. त्यांचं काय म्हणणं आहे? त्यांचं असं म्हणणं आहे की वळसे पाटलांनी विकास केलाय. पण मग बरेच जण असं म्हणतात की ते पवारांसोबत गेले त्यांना पटलं नाही. किंवा बरेच जण असं म्हणतात की हरकत नाही वळसे पाटलांसोबत म्हणजे तिकडे गेले असतील तरी सुद्धा काही ठिकाणी झालीत कामं, काही ठिकाणी नाही झाली. पण बघू आता अर्थात काय होतं काय नाही ते. त्याचं मूळ कारण मला काय वाटतं या सगळ्यामधलं आता की आंबेगाव तालुक्यातलं हे सगळे जे काही समीकरण ना, तर बरेचसे लोक अजूनही ते 50-50 म्हणतात. कारण वातावरण तिथे आताच्या घडलं तसं आहे. आणि वळसे पाटलांची बोला, तिकडे निकमांची बोला, उमेदवार जरी त्यांची विजयाची गॅरंटी देत असले ना, तर त्याच्या पुढे जाऊन मतदार काय विचार करणार आहे, त्याच्या डोक्यात काय चाललंय ना, हे तुमच्यापर्यंत आणण्याचा प्रयत्न होता. मी आता मनसरमध्ये तिथल्या कृषी उत्पन्न बाजार समितीमधून आणखी शेतकऱ्यांना भेटू. शेतमालाचे पैसे निघत असते तरी GST लागतोय ह्या सगळ्यावरती, त्याचा मुद्दा आहेच आहे. आणि आत्ताच्या पिरियडला जरी कांद्यातून पैसे निघत असते तरी गेले 1-1.5 वर्ष कांद्यामुळे किती शेतकरी रडला आहे त्याचं त्याला माहिती आहे. त्यामुळे शेतमालाचा भाव असेल, मला असं वाटतं इथल्या 24 तास लाईट नाही त्याचा मुद्दा असेल, पाण्याचे काही प्रश्न असतील, स्थानिक प्रश्नांसोबत इथलं राजकारण कसं फिरणार ना, आणि शरद पवार ह्यातला इंटरेस्टिंग फॅक्टर राहणार आहे. तो काय सांगतो येणाऱ्या काळात लवकरच बघू आपण. कॅमेरा पर्सन गोपाळ हरण्यासोबत मी ओमकार वाबळे, आज मनसरमधून.